श्रवणामध्ये नाम आहे म्हणजे ऐकताना सुद्धा तिच्या रामच आहे, मनामध्ये सारखा राम आहे, डोळ्यामध्ये राम आहे आणि राममय अवस्था असणारी त्या ठिकाणी अशोकवनाच्या ठिकाणी सीता मातेची झालेली आहे आणि ती मंडोदरीने पाहिलेली आहे. प्राणाचा निज संचारी रामन विसंबे सुंदरी सकळ इंद्रिय विकारी झाली अविकारी श्रीरामे. एकही इंद्रिय शिल्लक नाही की त्याची अवस्था राममय झालेली नाही आणि तो प्राण आहे किंवा जो आपण श्वास घेतो तो प्रत्येक श्वास असणारा राम आहे अशी अवस्था असणारी प्रभू रामचंद्राच्या पत्नीची म्हणजे सीता मातेची झालेली आहे आणि ती मंडोदरी असणारी राजा रावणाची बायको त्या सीता मातेला पाहू लागलेली आहे. चोर धरिल्या राजद्वारी त्यासी निग्रही ती नाना परी देवी इंद्रियेवरती समग्री सीता सुंदरी निग्रहिल्या. राजद्वारामध्ये चोर धरून जरी बळच बांधून टाकला तरी तसं काय होत नाही. तशी अवस्था सीता मातेची झालेली आहे. चोरून आणून बांधून जरी टाकलेली असली तरी ती रामाच्या नामापासून किंवा राममय अवस्थेपासून दूर गेलेली नाही अशी असणारी अवस्था असणारी सीता मातेची स्वतः मंडोदरी राजा रावणाची पत्नी अशोकवनाच्या ठिकाणी जाऊन बघू लागलेली. ऐसे दृष्टी देखता जानकीसी आती हे उल्हास मंदोदरीसी विसरोनी गेली दे भावासी मिनिली प्रीतीसी आती अंगे. आणि अशा प्रकारची अवस्था असणारी सीता मातेची त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आपल्या अशोकवनामध्ये राजा रावणाला आणून ठेवलं तरी ती आपल्या पतीला विसरलेली नाही. राममयच अवस्था कायम आहे. कुठेही तिचं मन इकडे तिकडे सायरा वैरा भटकलेलं नाही. ही अवस्था पाहून मंडोदरी असणारी अति प्रीतीनं तिला आलिंगन देऊ लागलेले आहे सीता मातेला आणि दोघींमध्ये आता संवाद होऊ लागलेला आहे. साधू देखताची दृष्टी जरी विरे अहंकाराची गाठी फळे स्वानंदाची मिठी पुढे त्रिपोटी अभावे. दोघीही असणाऱ्या पतिव्रता स्त्री आहे आणि त्या पतिव्रता स्त्रिया जसे काय दोन साधू एकमेकांना भेटावात तशी अवस्था दोघींची. दोघीही एकमेकांचं अंतःकरण ओळखलेलं आहे आणि दोघींनी एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे. अशा प्रकारे मंडोदरी आणि सीता मातेची त्या ठिकाणी अशोकवनाच्या ठिकाणी भेट झालेली आहे. सांडोनिया मिथोपना सीतेशी बोलावया जाना साधू आदरिले विंदान ऐसे अति विचक्षण मंदोदरी. मी मोठी मी राजाची बायको हे सगळं मंडोदरीने त्या ठिकाणी सोडून ठेवलंय आणि मी एक साधूलाच भेटायला आलेलं आहे आणि त्यांना आलिंगन दिलेलं आहे आणि मी तो पण अहंकार त्या ठिकाणी त्या दोघींनी सोडून दिलेला आहे आणि आपापला जो मंडोदरी असणारी काय राममय अवस्थेकडे वळू लागलेले. अशा प्रकारे सीता मातेला पाहून ती रामनामाकडे किंवा सीता मातेकडे आकर्षित झालेली आहे. संतोषीला काय म्हणते नाही लता काय म्हणते सूचक बसा ना, तुम्हाला कटाळा आला काय?